नमस्कार, प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आहे वुमन्स डे आणि वुमन्स डे सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत लोणावळ्याला। लोणावळ्यामध्ये हा हनीकोम बंगला आहे आणि हा आहे माझ्या मैत्रिणीचा जयश्री दोडिया यांचा आणि हा आहे आमचा आशियानाचा ग्रुप। आज आम्ही छान इथे वुमन्स डे सेलिब्रेशन करणार आहोत। हाय, आज आम्ही लोणावळ्यामध्ये एक दिवस स्टे करणार आहोत। चला तर मग पाहू आम्ही इथे काय धमाल मस्ती केली ती। स्विमिंग वगैरे करून झाल्यानंतर इथे आता आम्ही चहा आणि नाश्ता केलेला आहे आणि हा आहे आमचा आशियानाचा ग्रुप। महाशिवरात्री आणि वुमन्स डे एकाच दिवशी आल्यामुळे दिवसभर आम्ही छान अशी धमाल मस्ती केली आणि संध्याकाळी आम्ही तयार होऊन मंदिरामध्ये गेलो, कारण आमच्या सर्वांचाच महाशिवरात्रीचा उपवास होता। ओके बाय, चलो मंदिर जाते हैं हम लोग अभी, बाय बाय। आता आम्ही चाललो आहोत सर्वजण मंदिरामध्ये। इथे लोणावळ्यामध्ये जवळच एक शंकराचं मंदिर होतं, त्या मंदिरात आम्ही सर्वजण दर्शन घेण्यासाठी गेलो।
ओम शांति शांति। मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता इथे रात्रीचं जेवण करण्यासाठी गेलो. उपवास होते त्यामुळे आम्ही इथे सर्वांनी उपवासाचाच नाश्ता केलेला आहे आणि इथे आम्ही अन्नपूर्णा हॉटेल आहे तिथे गेलो. हॉटेलमध्ये रात्रीचं फराळाचं वगैरे खाऊन आम्ही परत घरी आलो. घरी येऊन आम्ही धमाल मस्ती चालूच होती. रात्री उशिरा आम्ही मस्त केक कापून घेतला. केक कापून झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत आमची धमाल मस्ती चालूच होती. त्यानंतर सकाळी उठून आम्ही छान फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही हॉटेलमधून नाश्ता मागवला. इथे आम्ही मिसळ मागवली आणि सर्वांनी मस्त सकाळी नाश्ता केला. अशा प्रकारे माझ्या मैत्रिणीच्या बंगल्यावरती आम्ही एक दिवस एक रात्र मस्त वुमन्स डे सेलिब्रेशन केला आणि दुपारी 12 नंतर आम्ही चेकआउट केलं. अशा प्रकारे आमच्या आशियानाच्या ग्रुपने मस्तपैकी लोणावळ्यामध्ये वुमन्स डे सेलिब्रेशन केला. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा.